Next article, dihybrid ratio. When two pure plants are crossed, or in crossing of two pure plants, if two contrasting characters considered at a time, it is called as dihybrid cross, and ratio of F2 generation is dihybrid ratio. दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना जर दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी कन्सिडर केल्या तर त्याला आपण म्हणतो डायहायब्रिड क्रॉस, आणि F2 जनरेशनचा जो रेशो मिळतो त्याला आपण म्हणतो डायहायब्रिड रेशो. आपण आता इथं एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्या साहाय्यानं आपण स्टडी करू डायहायब्रिड क्रॉस कसा आहे. समजा सीडचं एक्झाम्पल घेऊ. आपल्याला माहिती आहे पी प्लांटच्या सीडमध्ये दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर येतात. एक आहे शेप ऑफ सीड आणि दुसरं आहे कलर ऑफ सीड. तर शेप ऑफ सीड अँड कलर ऑफ सीड या दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ॲट अ टाइम कन्सिडर करून आपण रिझल्ट कॅल्क्युलेट करू. येलो राऊंड सीड असलेल्या पी प्लांटचा क्रॉस ग्रीन रिंकल्ड बरोबर करायचा. येलो राऊंडचा क्रॉस ग्रीन रिंकल्ड बरोबर करायचा. मी जरा डाव्या साईडला लिहितो. येलो राऊंड क्रॉस्ड विथ ग्रीन रिंकल्ड. हे काय आहेत? फिनोटाइप आहेत. हे काय आहेत? फिनोटाइप आहेत. त्यानंतर याचे जिनोटाइप काय? कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. याचे जिनोटाइप काय? स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. दीज आर जिनोटाइप. राईटला आपल्याला पुढे क्रॉस करायचा आहे, आणखी त्याला जागा पाहिजे. आता ऑल गॅमेट्स फक्त पूर्वी मोनोहायब्रिड मध्ये जे केलंय तेच काम डबल करायचं, एकत्र करायचंय, एवढाच फरक आहे. पॅटर्न तोच आहे. तर कॅपिटल ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल वाय, कॅपिटल आर. ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल स्मॉल वाय, स्मॉल आर. सर्व गॅमेट्स इकडं स्मॉल वाय, स्मॉल आर कंटेनिंग असतील, यांना आपण म्हणू गॅमेट्स. आता हे गॅमेट कंबाईन झाले तर F1 जनरेशन मध्ये कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर असे प्लांट्स मिळणार. येलो राऊंड F1 जनरेशन. All plants are yellow round in F1 generation. आता यांचं आपण सेल्फिंग करूया. कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर इंटू कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग म्हणतो आपण. म्हणजे जेनेटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअलचा क्रॉस म्हणजे सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग. आता इथं थर्ड लॉ अप्लाय होतो, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हा थर्ड लॉ काय सांगतो तर
दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी कन्सिडर केल्या तर एका कॅरेक्टरचा इनहेरिटन्स दुसऱ्या कॅरेक्टरवर अवलंबून नसतो, इंडिपेंडंट असतो. आणि त्याप्रमाणे विचार केला तर इथं कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर 4 जीन आहेत. जर यांचं कॉम्बिनेशन डिपेंडंट असतं, निश्चित असतं, तर 2च टाईपचे गॅमेट तयार झाले असते, कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर असे 2 झाले असते. परंतु इनडिपेंडंट असॉर्टमेंट असल्यामुळं इथं गॅमेट कसे तयार होतात, कॅपिटल वाय कॅपिटल आर ह्याच्याबरोबर कंबाईन होतो, कॅपिटल वाय स्मॉल आर म्हणजे हा याच्याबरोबर पण कंबाईन होतो, हा याच्याबरोबर पण कंबाईन होऊ शकतो. म्हणजे 2 प्रकारचे गॅमेट झाले. पुन्हा स्मॉल वाय कंबाईन्स विथ कॅपिटल आर ऑल्सो, स्मॉल वाय कंबाईन्स विथ स्मॉल आर ऑल्सो. अगेन 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स आर ऑब्टेन्ड. आणि त्याच्यावरून मग गॅमेट्स 4 टाईपचे बनतात, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. इकडं ही कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर हे झाले गॅमेट्स. आता हे गॅमेट्स आपण पुनिट स्क्वेअरमध्ये राईट अँगलमध्ये मांडून घेऊ. राईट अँगलमध्ये हे गॅमेट्स आपण मांडून घेऊ. इथं पुनिट स्क्वेअर आपण ड्रॉ करू. पुनिट स्क्वेअर आपण ड्रॉ करूया आणि हे गॅमेट्स राईट अँगलमध्ये मांडून घेऊ. आता एका प्लांटचे गॅमेट्स या साईडनं मेल आणि ह्या फिमेल पॅरेंट गृहीत धरला तर एका प्लांटचे गॅमेट या साईडनं कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर. दुसऱ्या प्लांटचे गॅमेट कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. आणि लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी यूज करायचा. लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी यूज करूया. आता हा गॅमेट इथं कंबाईन झाला तर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. हा याच्याबरोबर कंबाईन झाला तर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हा याच्याबरोबर झाला तर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. हा याच्याबरोबर झाला तर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. पहिली लाईन आपण लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरून हा गॅमेट या चौघांबरोबर कंबाईन झाल्यावर काय कॉम्बिनेशन येतील ते इथं 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 मांडून घेतले इथं. त्यानंतर सेकंड लाईन हा गॅमेट या चौघांबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते त्या चौकोनात लिहायचं आहे.
त्या चौकोनात लिहायचं आहे. मग हा गॅमेट याबरोबर कंबाईन झाला तर कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर सॉरी कॅपिटल आर स्मॉल आर. हा याच्याबरोबर कॅपिटल वाय स्मॉल आर. हा याच्याबरोबर म्हटलं तर कॅपिटल वाय स्मॉल आय कॅपिटल आर स्मॉल आर. हा याच्याबरोबर म्हटलं तर कॅपिटल वाय स्मॉल आर. दुसरी लाईन झाली. त्यानंतर तिसरी लाईन कंप्लीट करायची. कॅपिटल वाय स्मॉल. हा गॅमेट या चौघांबरोबर कंबाईन करून काय येईल ते इथं लिहायचं. हां, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर. हां, पुन्हा कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. पुढं स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. आणि हा गॅमेट चौघांबरोबर कंबाईन करायचा आणि काय येईल ते या चौकोनात लिहायचं आहे. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय हां कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर. आता इथं जे प्लांट मिळालेले आहेत हे जिनोटाइप्स दिसत आहेत आपल्याला. याचे फिनोटाइप मांडून घेऊ. हे कसं आहे? येलो राऊंड. 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 पहिल्या लाईनचे सर्व प्लांट येलो राऊंड मिळतात. सेकंड लाईन बघू आता. हे येलो राऊंड. हां, आता इथं मात्र तुम्हाला जे मिळालेलं आहे ते काय मिळतंय? येलो रिंकल्ड. हां, पुन्हा इथं येलो राऊंड आणि पुन्हा इथं येलो रिंकल्ड. सेकंड लाईन अशा प्रकारे आपण कंप्लीट केली. त्यानंतर थर्ड लाईनचा विचार करा. काय मिळालं? हे कसं आहे? येलो राऊंड. हे कसं आहे? येलो राऊंड. आता हे कसं आहे? ग्रीन राऊंड. हे कसं आहे? ग्रीन राऊंड. असे दोन मिळाले इथं. ग्रीन राऊंड असलेले दोन मिळाले. त्याच्यानंतर पुढच्या लाईनला, शेवटच्या लाईनला हे येलो राऊंड मिळाले. त्यानंतर हे कसं मिळालंय? येलो रिंकल्ड. त्यानंतर हे कसं मिळालंय? ग्रीन राऊंड. आणि शेवटचं जे मिळतंय ते येलो. आता याला ब्लॅक कलरनं लिहू आपण. येलो रिंकल्ड. दिस इज द F2 जनरेशन. हे काय आहे? F2 जनरेशन आहे. अशा प्रकारे F2 जनरेशन यामध्ये आपल्याला मिळतंय. अशा प्रकारे F2 जनरेशन आपल्याला
मिळतं इथं. आता फिनोटिपिक रेशो काय यावरून काढता येईल? येलो राऊंड किती आहेत? येलो रिंकल्ड किती आहेत? ग्रीन राऊंड किती आहेत? आणि ग्रीन रिंकल्ड किती आहेत? येलो राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आहेत. येलो रिंकल्ड 1 2 3. ग्रीन राऊंड 1 2 3 आणि येलो रिंकल्ड 1. सो रेशो विल बी 9:3:3:1. हा झाला फिनोटिपिक डायहायब्रिड रेशो. आता याचाच आपण जिनोटिपिक रेशो जर काढला तोही काढणं शक्य आहे. आणि जिनोटिपिक रेशो, फिनोटिपिक रेशोला 2:n, n मीन्स नंबर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, हा फॉर्म्युला आपण यूज करतो. आणि जिनोटिपिकला 3:n, n मीन्स नंबर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. म्हणजे इथं 2 कॉन्ट्रास्टिंग, 3:2 म्हणजे 3 त्रिक 9 असा जिनोटिपिक रेशो इथं येणार आहे. तर इथं मला सांगा कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर असे प्लांट एकच आहे पहिलं. त्यानंतर दुसरी गोष्ट बघू, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. पहिली कॅरेक्टर हायब्रिड, दुसरी प्युअर, असे किती मिळतात? का इथं एक आहे आणि इथं एक आहे आणि आणखी इथं एक आहे, 2. त्यानंतर कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. पहिली प्युअर, दुसरी हायब्रिड, असे किती आहेत? तेही 2च आहेत. कॅपिटल आर, इथं एक आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे, 2 आहेत. आणि दोन्ही कॅरेक्टर हायब्रिड, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, असे किती आहेत? 4 आहेत. म्हणजे 9चं सेपरेशन याप्रमाणे झालं. त्यानंतर मला सांगा कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, इथं बघा कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर, असे किती आहेत? 1 आहे. आणि त्याच्याबरोबर स्मॉल वाय, येलो रिंकल्ड म्हणतोय आपण. तर असे किती आहेत? कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर, हे 1 आहे. आणि बाकीचे आहेत कॅपिटल वाय, स्मॉल आर, हे 2 आहेत. हे 1 आणि ते 1. त्यानंतर ग्रीन राऊंड, ग्रीन राऊंडचं बघा, स्मॉल वाय, मी पुढं लिहितो, स्मॉल वाय, कॅपिटल आर, 1 आहे. आणि बाकीचे 2 आहेत ते स्मॉल वाय, कॅपिटल आर, 2 आहेत. आणि शेवटी स्मॉल वाय, स्मॉल आर असं 1 आहे. म्हणजे इथं 1:2:2:4, 1:2:1, रेशो काय झाला? 1:2:2:1:2:1:2:1. हा झाला डायहायब्रिड जिनोटिपिक रेशो. तर अशा प्रकारे आपण डायहायब्रिड रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मोनोहायब्रिडचे एक्झाम्पल 7 आपल्याला सांगता येतात, परंतु डायहायब्रिडचे 21 एक्झाम्पल आपण सांगू शकतो.
आपण डायहायब्रिड क्रॉस तेवढे करू शकतो. आता गरज नाही आपल्याला, एक समजला की पॅटर्न तोच आहे, फक्त नावं आणि सिम्बॉल बदलतात हे आपल्याला माहिती आहे. आता पहिले दोन जे लॉज आहेत, लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑफ कॅरेक्टर, ते मोनोहायब्रिड वरनं फॉर्म्युलेट केलेले आहेत. आणि थर्ड लॉ जो आहे, कारण त्याला मिनिमम 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर लागतात इंडिपेंडंट असॉर्टमेंटला, आणि तो लॉ या डायहायब्रिड रेशोवरून फॉर्म्युलेट केलेला आहे. याच्यावर तुम्हाला अनेक क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, डबल डॉमिनंट होमोझायगस म्हणजे पहिलं प्लांट, डबल रेसेसिव्ह होमोझायगस यांचा रेशो किती? तर हा आहे 1:1. डबल डॉमिनंट होमोझायगस ॲज टू डबल रेसेसिव्ह होमोझायगस रेशो किती आहे? 1:1. पुन्हा एकूण तुम्हाला जे प्लांट मिळालेले आहेत 16, त्या 16 प्लांटपैकी तुम्हाला पॅरेंटल, तुम्ही घेतलेले पॅरेंट कोणते आहेत? येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड. तर इथं येलो राऊंड किती मिळालेत? 9, आणि येलो राऊंड 9 मिळालेले आहेत, आणि ग्रीन रिंकल्ड 1 मिळालेला आहे. म्हणजे पॅरेंटल कॉम्बिनेशन ॲज टू न्यू कॉम्बिनेशन, म्हणजे पॅरेंटल कॉम्बिनेशन 9 आणि 1 10 हे मिळाले. येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड 10. येलो रिंकल्ड तुम्ही घेतलंय का? नाही, नवीन मिळालंय. ग्रीन राऊंड तुम्ही घेतलं होतं का? नाही, ते नवीन मिळालंय. म्हणजे 10 पॅरेंटल मिळाले, 6 न्यू कॉम्बिनेशन मिळाले, म्हणजे रेशो 10:6, दॅट इज 5:3. पॅरेंटल कॉम्बिनेशन ॲज टू न्यू कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन विचारला जातो, डबल होमोझायगस ॲज टू डबल हेट्रोझायगस, दोन्ही कॅरेक्टर प्युअर ॲज टू दोन्ही कॅरेक्टर हायब्रिड. मला सांगा, 1, 2, 3, 4 अशी लाईन काढा. काय झाले? दोन्ही प्युअर आहेत, दोन्ही प्युअर आहेत, दोन्ही प्युअर आहेत, दोन्ही प्युअर आहेत. डबल होमोझायगस. अशी लाईन काढा, 1, 2, हे 3, 4, 1, 2, 3, 4. डबल हेट्रोझायगस, डबल हेट्रोझायगस, डबल हेट्रोझायगस, डबल हेट्रोझायगस, म्हणजे डबल होमोझायगस 4 आहेत, डबल हेट्रोझायगस 4 आहेत, म्हणजे रेशो काय झाला? 1:1. अशा प्रकारे या डायहायब्रिड रेशोवरती आपल्याला MCQ विचारले जाऊ शकतात. सो दिस इज अबाउट डायहायब्रिड रेशो.